पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू यावेळेला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकाल. कर्णधार रितेशच्या माध्यमातून पहिला डॉट बॉल. दोन फलंदाज आहेत मैदानात, हेमंत पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला निखिल. हेमंत पाटील आणि निखिल ही जोडी. सध्या निखिलने चांगलं योगदान दिलंय मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय निखिल हा डावखुरा फलंदाज. परंतु हेमंत तेवढाच ताकदीचा हा खेळाडू आहे. राऊंड विकेट निलेश येतोय. इथे मात्र चांगलं टायमिंग चेंडू लॉंग ऑनला हवेत आहे. पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात परंतु झेल सोडला इथे अतुल शिरवाडकर या खेळाडूने. लॉंग ऑनच्या दरम्यान प्रत्येक झेलाचं महत्व सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. पकडो कॅच जितो मॅच हा क्रिकेटचा मोहावर आहे परंतु इथे झेल सोडला जातोय अतुल शिरवाडकर यांच्या माध्यमातून. धाव मात्र पुढे सरकते आणि धावा झाल्यात एक धाव इथे फलकावर लागते. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 केएसबी ट्रॉफी तुमच्या समोर 2017ची ही भव्य दिव्य स्पर्धा. अतिशय दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहिला. या स्पर्धेचं ट्रॉफी इनॉग्रेशन तुम्ही पाहिलं असेल आणि त्याचबरोबर भारताचा तिरंगा हे प्रतीक होतं या स्पर्धेचं. तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून एक मंत्र मी म्हणेन एक घोषवाक्य देखील आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेन या ओव्हर नंतर. कशा प्रकारचं कार्य आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ही स्पर्धा सातत्याने निशांत भगत आयोजित करतात. क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे त्यांचं. गोलंदाज निलेश ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू, लेग स्टंप थोडासा सोडून जाणार हा चेंडू आणि तुम्ही पाहू शकाल इथे विश्वनाथ ठाकूर यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतरात भर पडते. संघाच्या खात्यात धावा होत आहेत दोन धावा. हे समीकरण इथे पाहायला मिळते. फलंदाजी करताना इथे घनसोली 11 घनसोली हा संघ. विशाल मडवी यांनी सांगितलं होतं की समोर एक तगडा संघ आहे तुर्बेचा संघ. कारण दोन संघ एकत्र येऊन खेळतात त्यामध्ये गजानन तुर्बे संघ आणि रामतनू तुर्बे संघ. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला तर बदल झाली ते खूप चांगलं होतं परंतु इथे टायमिंग नीटचं जोडलं नाही फलंदाजाचं. तुम्ही पाहिलं असेल फुटवर्क खूप चांगलं आहे फलंदाजाचा. फ्रंट फुटवर आला होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेतली आणि चेंडू तिथेच विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र 2 धावांवर स्थिर आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंट आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, त्याचबरोबर मिड ऑफ आणि एक शॉर्ट मिड ऑन. क्षेत्ररक्षक फुलटोस त्याला मात्र दिशा दिली. मिड ऑफच्या चेंडू टोलून दिलाय. सीमा रेषेलगत चेंडू जातोय. 4 धावांची मोहर लागते पंचांच्या माध्यमातून. 4 रन. चर्चा बोरिंग झाली तर भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली. तपरी माग रिचली क्वार्टर भावड्याला मंग बसला स्टार्टर. चल पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला. जाऊ दे ना बाळासाहेब. अतिशय सुरेख असं गीत इथे लगवलं जातं. अजय अतुल यांचं संगीत आणि खरोखर एक सुमधुर संगीत घेऊन येतो डीजे. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. संघ जाऊन पोहोचतोय 6 वर. फुलरलेचा चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय. एकही धाव मात्र मिळताना दिसत नाही. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक निलेश याचं. फुलटोस टाकला त्यानंतर स्वतःला सावरणं खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही पाहू शकाल मी मगाशीच म्हटलं होतं आपण कशासाठी क्रिकेट खेळतोय. काहीचा असाच कानमंत्र दिला होता दशरथजी भगत यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही या स्पर्धेचा लॉट्स टाकत होतो. तर तो कानमंत्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सध्या मुंबईची स्थिती काय, प्रकल्पग्रस्तांची स्थिती काय आणि या मॅचच्या माध्यमातून आपल्याला संदेश काय द्यायचा आहे. फुलटोस होता. यावेळेला हवेत चालला चेंडू मिडॉनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे विकी पाटील क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल फलंदाज निखिल याला. एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या 7. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा इथे फलकावर लागल्यात आणि 7 आकडा जेव्हा येतो आम्हाला महेंद्रसिंग धोनी याची आठवण होते. मी पाहू शकाल 7 नंबरची जर्सी घालून सातत्याने क्रिकेट खेळलाय परंतु एक पाऊल मागे घेतलं महेंद्रसिंग धोनी याने आणि त्याच्या बाबतीत कशा प्रकारचं वक्तव्य इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुठल्या थोर क्रिकेटरने केलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु संघाची धावसंख्या 7. पहिलं षटक संपलंय. स्वप्नील भगत आपण या स्टेजवर. तुषार पाटील आपल्याला बोलवतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली योजना इथे आखली. संपूर्ण टीमकडे प्रत्येकाचं कार्य इथे विभागून देण्यात आलंय. हे देखील मी खूप चांगला कार्य म्हणेन कारण तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ग्राउंड साठी मेंबर आहेत, लाईट साठी मेंबर आहेत, जनरेटरची व्यवस्था कोण पाहिल, स्टेजवरचे पाहुणे कोण पाहतील, लाईव्ह टेलिकास्ट कशा प्रकारचं केलं जाईल, टी शर्ट मॅच साठी कोण पुरवेल,
टी शर्ट, त्याचबरोबर मॅच साठी बॉल कोण देईल, स्कोरर कोण करेल, स्कोरिंग कोण करेल, पाण्याची व्यवस्था कोण करेल, नाश्ता आलेल्या पाहुण्यांना कशा प्रकारे दिला जाईल, फटाके, जेवण, टीमचे पैसे जमा करणे, अंपायर, समालोचक, बुके, शॉल, बक्षीस समारंभ, तर पार्किंग, एवढ्या सगळ्या व्यवस्था, LED ड्रोन आणि फोटो, आणि सगळ्यात शेवटची व्यवस्था म्हणजे साफसफाई मैदानाची, एवढी चांगली चोख व्यवस्था. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा म्हणा त्याचं नियोजन खूप चांगलं पाहिजे असतं. तुमच्याकडे नियोजन असेल, तुमच्याकडे मनुष्यबळ असेल, तर यावेळेस हा आविष्कार तुम्हाला पाहायला मिळेल. असाच आविष्कार इथे सादर केलाय निशांत करसन भगत यांच्या माध्यमातून. ही भव्य दिवस स्पर्धा आपल्या समोर. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 2 घेऊन या वेळेला वाशी सिटी एन कडून गोलंदाज विकी पाटील. विकेट, पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप इथे पिच होतोय. पाहूया पंचांच्या दिशेने पाहिलं होतं आषाढभूत नजरेने. यावेळेला फलंदाजाने कुठलाही इशारा देताना दिसत नाही. पंच डॉट बॉल, डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर आणेल. तर इथे मात्र एक चांगलं टायमिंग, 1 रन इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात ही 1 रन जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. शांत क्रिकेट तुम्ही पाहू शकाल या सत्रामध्ये GR तुर्भे विरुद्ध घनसोली 11 घनसोली अशी लढत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर, आणि सातत्याने चांगलं कार्य करतात युवा नेते निशांत भगत. मोठी टीम जमवली निशांत भगतने. मी म्हणेन इच्छापूर्ती स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून. स्वतः क्रिकेटर होते, क्रिकेट नंतर हा राजकारणातला प्रवास, आणि अटकेबार झेंडे रोवलेत. कारण तुम्ही पाहू शकाल एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे ते मी निश्चितच म्हणेन लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ही मोठी बाब आहे वाशीकरांसाठी देखील, कारण एखाद्या गावातून एक नेता निर्माण करणं ते देखील तेवढंच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. त्यामध्ये मोठं योगदान आहे त्यांच्या आईचं देखील आणि वडिलांचं देखील. लेग स्टंपच्या हलकासा बाहेर जाणारा चेंडू पाहू शकाल तुम्ही. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 1 धाव अवांत रूपात मिळते आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा होतात 9 धावा. हे समीकरण तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलची अतिशय वेगळी युवा रचना तुमच्या समोर आहे. तुम्ही पाहू शकाल एक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, एक कव्हर तैनात आहे, त्याचबरोबर एक मिड ऑफ तैनात, एक मिड ऑन तैनात, एक शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात. गोलंदाज राऊंड विकेट. विकी थोडासा आकुटप्याचा चेंडू होता, बॅक फुटला गेला, वेट ट्रान्सफर केला आणि त्याला मात्र दिशा दिली. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज हेमंत पाटील. 1 धाव संघाच्या खात्यात आणि 10 धावा इथे फलकावर लागतात. सातत्याने 10 आकडा ज्याही वेळेस आमच्या समोर येतो सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते. त्याचबरोबर सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस 10 जुलै 1949. धावा झाल्या 10 आणि 34 टेस्ट क्रिकेट शतक. सचिनने स्वतः आपल्या आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की ते 34 शतक बघून मी कुठेतरी क्रिकेट खेळायला शिकलो आणि त्यानंतर हा देव मात्र घडला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुलरलेचा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह इथे केला जातो. बॉटम हँडचा हलकासा वापर तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. डावखुरा फलंदाज ज्याही वेळेस खेळतो त्यावेळेस बॉटम हँड प्लेमध्ये नेहमीच येताना दिसतो, क्रिकेटमध्ये येताना दिसतो. कारण तुम्ही पाहिलं असेल युवराज सिंग याला, आणि त्याने नुकताच आपण पाहिलं असेल पदार्पणामध्ये अतिशय चांगला खेळ तिथे दाखवलाय. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये चांगला खेळ दाखवलाय. हेझल कीज देखील होती. नुकतंच लग्नाच्या विवाहबंधनामध्ये देखील तो अटकला आणि त्यानंतर देखील चांगला खेळ दाखवतोय. संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 11. यावेळेस पंचाकडे अपील. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, रन आउटची संधी, डायरेक्ट हिट इथे मिस केलाय. पाहूया पंचांचा इशारा लेग बाईकच्या रूपाने. पण पाहू शकाल राज नाईक हे पंच आहेत भांडूप मुंबईचे, तर स्क्वेअर लेग अंपायर विश्वनाथ ठाकूर मॅन फ्रॉम सानपाडा भूमिका पार पडतात या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर माझ्याबरोबर अजून 2 पंच आहेत, त्यामध्ये दिनेशजी म्हात्रे आणि विजय पाटील. विजय पाटील मॅन फ्रॉम तुर्भे, तर दिनेश पाटील मुंबईचे अतिशय दिग्गज असे पंच आहेत. हे 4 पंच या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर माझ्याबरोबर नरेशजी ढोमे सर जोडलेत. पुण्याचा अतिशय बुलंद आवाज तुमच्या समोर. PTPL पुण्याचं पर्व चालू आहे सध्या, क्रिकेटचा महासंग्राम, त्यामध्ये देखील सातत्याने समालोचन करतात. आणि मगाशीच उल्लेख केला होता समालोचक ग्रुपचा, त्या बाबतीत देखील तुम्हाला सांगेन. ओव्हर द विकेट. अकोटप्याचा चेंडू होता, खराब चेंडू, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवंत रूपात भर पडते. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 25 इथे वापरतात पंच. अवंत रूपात 1 धावेची भर आणि धावा होतात 13 धावा इथे फलकावर लागल्यात. तर सेकंड इनिंगला इथे सुरुवात झाली. बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्याचबरोबर डेनिस 11 नेरूळ नगर या 2 कॅप्टनने तुम्हाला स्टेजवर यायचंय सुरुवातीच्या अगोदर सेकंड इनिंगच्या. कारण आपण तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेवर काटेकोर लक्ष आहे सर्व संयोजकांचं. बोनकोडे 11 बोनकोडे कॅप्टन जितेश राऊत, परशू किंवा स्वप्नील नाईक आपण आला असाल तर या लवकर टॉससाठी.
यावेळेला आकुटप्याचा चेंडू होता, बॅक फुटला गेला, वेट ट्रान्सफर केला, त्याला पुल केला, पुल पाहूया सक्सेसफुल होतोय का, परंतु तिथे क्षेत्ररक्षण होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आळवला जातोय आणि 2 धावा डावखुरा फलंदाज पूर्ण करतोय. फलंदाज निखिल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. षटक क्रमांक इथे दुसरं संपलंय आणि 2 षटकामध्ये धावा झाल्यात 15. डीजे एक सुमधुर संगीत घेऊन येतील. आम्ही असं गेलो आणि पुन्हा एकदा असंच येतोय तुमच्या समोर. धन्यवाद. जितेश राऊत आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नुकताच अहमदनगरमध्ये जाऊन हा अतिशय चांगला खेळ दाखवून आलाय खेळाडू. तुमचं हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबई प्रीमियर लीगची खेळी आम्हाला अजूनही डोळ्यासमोर आहे जितेश तुमची. आणि ज्याही वेळेस तुम्ही याल आमच्या मंचावर किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये त्या खेळीचा आम्ही उल्लेख सातत्याने करू, कारण तुम्ही खूप चांगले योगदान देत आहे बोनकोडे 11 बोनकोडे टीमसाठी. तुमचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. समोर खेळण्यासाठी संघ असेल दुसरा संघ डेनिस 11 नेरूळ नगर. तर टॉस साठी तुम्हाला देखील यायचं. तुम्हाला सर्वप्रथम टी शर्ट इथे प्रदान केल्या जातील आणि त्यानंतर तुमचं फोटो सेशन होईल. त्यासाठी हा तुम्हाला कॉल असेल, ऑफिशियल कॉल आमच्या माध्यमातून पहिला आणि शेवटचा. आम्ही एकच वेळा कॉल करू, याची देखील नोंद घ्या. तर गोलंदाज सज्ज होताना दिसतोय सुनील पाटील. अतिशय मोठा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे या खेळाडूकडे, कारण अनेक वर्ष सातत्याने आम्ही लहानाचं मोठं झालोय या खेळाडूची गोलंदाजी पाहून. तुर्बेज विभागातला हा खेळाडू आहे आणि मोठमोठ्या ट्रॉफ्या गाजवल्यात सुनील पाटील यांनी. सातत्याने क्रिकेट खेळतोय अजून देखील, या वयात देखील मी म्हणेन सुनील पाटील. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय हेमंत पाटील. पहिला चेंडू यावेळी फुलर लेनचा होता, थोडासा बॅक फुटला गेला, जागा बनवली आणि इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने टर्न करतोय चेंडू. मनगटातली हलकीशी ताकद याच्यामध्ये झोकली होती. एकच धाव मिळते हेमंत याला. संघाची धावसंख्या 16 धावा. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचं हे भव्य दिव्य आयोजन स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 KSB ट्रॉफी या नावाने ही स्पर्धा आपल्या समोर आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर मी समालोचक कुणाल दाते सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक या मैदानात आहेत त्या सर्वांचं प्रेक्षक मायबाप तुमचं हार्दिक स्वागत आहे. पुढे जाऊ नका. 4 दिवसामध्ये 4 रात्रीमध्ये अतिशय मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये काय काय घडेल तुम्हाला आम्ही सातत्याने पोहोचू. दिवसा कुठले सामने असतील, रात्री कुठले सामने होतील, हे सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपल्या समोर, पहिली रजनी आहे. उद्या तुम्ही पाहू शकाल शुक्रवारी कुठले कुठले संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू या ओव्हरमध्ये. तर खेळाडू मला वाटतं कुठेतरी विकेटच्या मधोमध लॉंग ऑनच्या दरम्यान आहे, पंचांनी ते हेरलंय. गोलंदाज सुनील. अतिशय चांगली लाईन, त्याला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. तुम्ही पाहिलं असेल फुटवर्क नाहीये, खडे खडे फटका ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय. याचमुळे मोठी चूक होते मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं पदल लालित्याला खूप मोठं महत्व आहे. सुनील गावस्कर देखील सातत्याने याच गोष्टीचा उल्लेख करतात, पदल लालित्य. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, त्याला देखील अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल, डायरेक्ट हिट मात्र मिस होतोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 1 धाव संघाच्या खात्यात जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धावा. कुठेतरी बॅटला हा चेंडू लागलाय. 17 धावा पूर्ण झाल्यात संघाच्या खात्यात. हे पहिली इनिंग सध्या प्रगतीपथावर आहे. GR तुर्बे हा संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग इथे करतोय आणि आपण पाहिलं असेल घनसोली 11 घनसोली हा संघ फलंदाजी इथे करतोय, तर तुर्बा संघ इथे गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट लेग स्टंपच्या हलकासा बाहेर जातोय. स्वप्नील भगत आपल्याला सातत्याने आम्ही आवाज देतोय. स्वप्नील भगत, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे आम्हाला आमच्यावर देखील भरपूर बंधनं आहेत. स्वप्नील, जे काही काम तुमच्यापर्यंत आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून दिले तेच काम तुम्हाला चोख पार पाडायचं आहे. ओव्हर द विकेट फुलर लेनचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, जमिनीच्या दिशेने घरंगळत. खराब क्षेत्ररक्षण पंकज पाटील याचं. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न पाहू शकाल तुम्ही आणि 3री धाव देखील ना करता पूर्ण झाल्या. 3 धावा संघाच्या खात्यात जातात आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. नरेश देखील माझ्याबरोबर जुळलेत. नरेशजी ढोमे. पुण्याचा अतिशय मोठा आवाज आहे, पण पाहू शकाल सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा ते गाजवत आहेत आणि स्पर्धा कव्हर करण्यासाठी ते देखील उपस्थित झालेत. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करूयात. पुन्हा एकदा सुनील सज्ज होताना दिसतोय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ तैनात.
यावेळेला पाहू शकाल थोडा यष्टीरक्षकाला दुखापत झाली. मैदानात लगेचच फर्स्ट एड किट किंवा पाण्याच्या बॉटल्स घेऊन चला. कुठेतरी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्ट जाऊन आदळतोय तोंडावर यष्टीरक्षकाच्या. चला सर्वच संयोजकांच्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू मैदानात जाणार नाही, फक्त संयोजक इथे मात्र लगेचच भूमिका पार पाडतील. तुम्ही पाहू शकाल मोठी स्पर्धा मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 पहिली रजनी या स्पर्धेतली. तर मी मगाशी तुम्हाला सांगत होतो वेळापत्रक या स्पर्धेचं. उद्या दिनांक शुक्रवार 13 जानेवारी मध्ये तुम्ही पाहू शकाल प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध एकदंत घनसोली. कौस्तुभ म्हात्रे, चेतन म्हात्रे यांचा संघ खेळताना दिसेल एकदंत घनसोली निमेश झुंजरराव या कर्णधाराच्या विरोधात. त्यानंतर दुसरी मॅच आपल्या समोर BS बॉयज दिवा, एक मोठा संघ खेळताना दिसेल मुंबई क्रिकेटचा BS बॉयज दिवा. विशाल पाटील यांचा संघ, त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगले चांगले खेळाडू आहेत त्यांच्या टीम मध्ये. त्यामध्ये वैभव मडवीचा मी सातत्याने उल्लेख करतो, अतिशय चांगला गोलंदाज. तर त्यांची लढत असेल इच्छापूर्ती वाशीगाव. तुषार पाटील, अजय भोईर कर्णधार असलेला हा संघ. समोर भरत शिंदे याच्यावर देखील मोठी भूमिका सोपवली निशांत भगत या संघ व्यवस्थापकांच्या माध्यमातून. इच्छापूर्ती उद्या दुसऱ्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. रिद्धी सिद्धी कोपरी, मी निश्चितच म्हणेन योगेश भोईर यांचा संघ. त्या टीम मध्ये तुम्ही पाहू शकाल चांगले चांगले खेळाडू, सोनू सारखा खेळाडू, फहीम सारखा खेळाडू, त्याचबरोबर कुलदीप ठाकूर, त्यांचेच बंधू प्रदीप ठाकूर देखील खेळताना दिसतील. बोनकोडे 11 गावदेवी बोनकोडे या टीमच्या विरोधात त्यांची लढत असेल. शत्रू दळवी, त्याचबरोबर मोठमोठे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत. मंदार सारखा खेळाडू त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर शेवटची मॅच गावदेवी 11 जुहगाव विरुद्ध जुईनगर 11 जुईनगर. मुख्तारला तुम्ही पाहू शकाल गावदेवी 11. शिशिर भोईर याला तुम्ही पाहू शकाल हा कर्णधार आहे त्या टीमचा. हिमांशूला तुम्ही पाहू शकाल त्या टीम मध्ये. एक वेगळा संघ प्रस्थापित केलाय महेंद्र पाटील यांनी, एक संघ व्यवस्थापक म्हणून महेंद्र पाटील, त्याचबरोबर याच गावदेवी मंडळाचे अध्यक्ष उमेश भोईर यांचा संघ उद्या तुमच्या समोर खेळताना दिसेल. जुईनगर 11 जुईनगर, त्यामध्ये दत्ता मोहितेला तुम्ही पाहू शकाल. फुलटोस होता, त्याला दिशा दिली. चेंडू चाललाय वाडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षण विकी पाटील चेंडू अडवतोय. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या जातात. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 इथे संपलंय आणि 3 षटकामध्ये 24 धावा. जरूर इथे मात्र सातत्याने लक्ष आहे आमचे मामा मनोज मामा यांचं. 40+ कुठेतरी तुम्ही वगळताय. 40+ देखील उद्या खेळताना दिसेल. 40 वर्षावरील वयाचं क्रिकेट. नवी मुंबईमध्ये एक संकल्पना निर्माण केली. मास्टर प्रदीप पाटील तुर्ब्याचेच आहेत. 40 वर्षावरील वय झाल्यानंतर क्रिकेट कुठेतरी थांबतं, परंतु नवी मुंबईमध्ये क्रिकेट कधीच थांबत नाही. 40 वर्षाच्या वरील वयाचे खेळाडू देखील खेळताना दिसतात आणि संकल्पना होती मास्टर प्रदीप पाटील यांची. उद्या 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. धावसंख्या झाली 24 आणि ती देखील स्पर्धा पाहायला नक्की या. तर मी तुम्हाला सांगत होतो सकाळी कुठल्या स्पर्धा, रात्री कुठल्या स्पर्धा. तर उद्या सकाळी ठीक 8 वाजता 40+ चे 10 संघ या मैदानात खेळताना दिसतील. परवा शनिवारचा दिवस असेल. शनिवारी कुठेही जाऊ नका प्रेक्षक. पुन्हा एकदा तुम्हाला सकाळी यायचंय. सकाळी 8:30 वाजल्यापासून या मैदानात खेळताना दिसतील तुम्हाला कस्टमचे खेळाडू. CHA प्रीमियर लीग, कस्टम हाऊसिंग एजंट प्रीमियर लीग तुमच्या समोर असेल. ती शनिवार आणि रविवारी दोन्ही दिवस कस्टम हाऊसिंग एजंट खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये CHA प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ती देखील एक मोठी स्पर्धा असते कस्टमच्या माध्यमातून. त्यानंतर रविवारी देखील सकाळी कस्टम हाऊसिंग एजंट तुम्हाला खेळताना दिसतील आणि रविवारी संध्याकाळी 40+ ची फायनल असेल. त्याचबरोबर आपल्या नवी मुंबई क्रिकेटचे सेमीफायनल फायनल खेळवली जाईल. त्याचबरोबर कस्टम हाऊसिंग एजंट CHA प्रीमियर लीगची एक फायनल इथे खेळवली जाईल. हा स्पर्धेचा वेळापत्रक. परंतु 4थं षटक इथे चालू होईल. पुन्हा एकदा मी माईक सोबतोय नरेश ढोमे यांच्याकडे घेऊन चालतोय या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये KSB ट्रॉफी 2017 मध्ये. धन्यवाद कुणाल सर. बघा GR 11 आणि घनसोली 11 या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. GR ने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हा शॉट आपण पाहतोय पुलचा एक परफेक्ट शॉट आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि सरळ चेंडू सीमारेषे बाहेर चौकार.
बघा धावफलकावरती 28 धावा, एक रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये अजून तयार होते. मगाशी आपण 26 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी बघितली होती. आता ती 28 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी आपण पाहतो. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये चांगले खेळतात. एक हेमंत आणि दुसरा निखिल. निखिलनं 2 चौकार आतापर्यंत खेळलेले आहेत. हेमंत मात्र त्याला अतिशय चांगल्या प्रकारे साथ देतोय. साथ देणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. आपण पाहतोय हा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पुलचा हा शॉट. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि त्याने बघितलं नव्हतं. दुसरा शॉट तिथेच खेळला आणि तिथेच बाद झाला. पहिला धक्का. बेमतलब करता बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए सबकी तमसी है अता सकते हो जानी फिदा बाहों में आ सोनिए. थँक्यू. हे बघा आमचे काही लाडके प्रेक्षक हिरव्या पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत, सीमारेषेच्या बाहेर. कृपया विनंती आहे तिथे कुणी बसू नका. जेवढे प्रेक्षक हिरव्या पडद्याच्या आतमध्ये आहे, सीमारेषेच्या लगेच बसलेले, त्यांना कृपया विनंती राहील आपण बाहेरचा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती, जेवढे बसले ते सगळ्यांना विनंती आहे. तिथे बसलेले आहेत लाईनमन व्यतिरिक्त खाली बसलेले प्रेक्षकांनी उठा. BDC 11 मी तुम्हाला मगाशी सांगितलं आम्ही एकच कॉल करू. नवल कुमार म्हात्रे आपले कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती आहे की जरा त्या प्रेक्षकांना सूचना द्या तुम्ही तिथे जाऊ की तुम्ही तिथून उठा. पहिला गडी इथे बाद झालाय आणि यावेळेस पुन्हा एकदा हा पूलचा फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, हातातून चेंडू सुटला, तिथे 2 धावा. एखादी चूक सुद्धा तुम्हाला धावेत रूपांतर करून दाखवू शकते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर धावफलकावरती 30 धावा आहेत. थोडासा स्लो खेळ सुरू आहे, परंतु दोन्ही फलंदाजांनी चांगली सलामी दिली आपण म्हणू शकतो. एक संयमी सुरुवात, सावध पवित्रा या ठिकाणी घेतलेला आपण पाहिला आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये कदाचित आक्रमणाची तयारी असणार आहे हा चेंडू. यावेळेस तेज तारण टाकलेला चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक तिथे आहे, अडवतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षणाचे सुद्धा एक चांगलं टेक्निक आपले खेळाडू घेत आहेत. पूर्वी आपण क्रिकेट बघायचो, पूर्वी क्षेत्ररक्षणाकडे कोणी लक्ष द्यायचं. एक धाव शॉर्ट करतायत पंच, एक धाव शॉर्ट. आपण पाहतो 18व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये, धावा कशा घ्यायच्या किंवा धावा रन्स काय आहेत. आणि तिथे पॉपिंग क्रीज आणि रिटर्न क्रीज, एका फलंदाजाला कसं धावावं लागतं, बॅट कशी तिथं टेकवायची, तिथून पुढे पुन्हा दुसरी धाव घ्यायची. तर यामध्ये काहीच तंत्र चुकलं त्याचं. एकच धाव धावफलकावरती असेल. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज निलेश ऑन बॉलिंग मार्क. हेमंत स्ट्राईक एंडला. हेमंत पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे, टप्पा पडल्यानंतर चेंडू दूर जात होता आणि चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. पहा चौकार हेमंतच्या बॅटमधून निघालेला हा 3रा चौकार असेल. हो, पहिला चौकार असेल, कारण निखिल 2 चौकार खेळला होता, निखिल बाद झालाय. त्यानंतर हेमंतनं सगळे सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेतले असं म्हणू शकतो. तो सतत हवेतून फलंदाजी करतोय. 15 धावसंख्येवरती नाबाद राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं साइड स्क्रीन वरती टाकलेला हा एक बंदूक तुकीतून गोळी. सुसाट चेंडू सीमारेषा पार. दुसरा चौकार या षटकामधला. 3रा चौकार होता हा. एक निलेश महागडं षटक. पहिली 3 षटकं आपण पाहिली. 3 षटकामध्ये धाव फलकावरती 3 षटकामध्ये तब्बल 24 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतरच्या एका षटकामध्ये 15 धावा. शेवटच्या षटकांमध्ये तुफानी हल्ला. हे नियोजन असतं, प्लॅन हा खूप महत्वाचा असतो. टेनिस क्रिकेट खेळा तुम्ही किंवा कोणताही गेम खेळा किंवा समाजामध्ये एखादं तुम्ही काम करा, तुमच्या करिअर असेल, तिथं प्लॅन खूप महत्वाचे असतात, योजना खूप महत्वाच्या असतात. असं म्हणतात की
कोणतीही क्रांती योजनेशिवाय शक्य नाही किंवा कोणत्याही क्रांतीच्या पाठीमागे खूप मोठी योजना असते आणि योजना फसली की काय होतं तुम्हाला नोटबंदी आठवत असेल तो गेला अलीकडेच आपण पाहतो की एखादा निर्णय इम्प्लिमेंट आपण करतो आणि त्याच्या पाठीमागे जर नियोजन नसेल तर त्याचे किती दुष्परिणाम समाजावरती होतात अशा अनेक निर्णय आपण बघितले असतील आणि इथे मैदानामध्ये आपण धावफलकावरती 39 धावा आहेत. नियोजन चांगलं असेल तर पहा ही स्पर्धा अतिशय दर्जेदार नियोजनामध्ये संपन्न होते. निशांत पाटील आणि दशरथजी पाटील यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. चांगलं दशरथजी भगत आणि निशांतजी भगत या दोन्ही मंडळींना आपण धन्यवाद देऊ की चांगलं नियोजन काय असतं त्यांनी या स्पर्धेतून दाखवून दिलेलं आहे. मैदानामध्ये पहा फलंदाजी करणारा संघ आपण पाहिला घनसोली 11. या संघानं पहिले 3 षटकं शांततेत खेळली आणि त्यानंतर त्यांनी हल्ला चढवला. एका बाजूला विकेट जरी पडली असली तरी दुसऱ्या बाजूला तुफानी हल्ला त्यांनी चढवलाय आणि नियोजन बरहुकूम ते खेळतायत. प्लॅनिंग या ठिकाणी खूप महत्वाचं असतं आणि त्या प्लॅनिंग नुसार जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला यश मिळू शकतं. बाबा आमटे एका ठिकाणी म्हणतात की भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. नक्कीच हा योजनाबद्ध संघ आहे घनसोली 11. हा चेंडू शेवटच्या षटकामध्ये आखूट टप्प्याचा चेंडू होता. खूप उसळी घेतोय आणि पंचांचा इशारा यस वाईड. एक अतिरिक्त धाव फलकावरती जाईल. 40 धावा. डोक्यावरून जाणारा चेंडू आहे. आपण पाहतो बाउन्सर आणि वाईड यामध्ये खूप फरक आहे. चेंडू ज्यावेळेस छातीच्या वरून जात असतो आणि डोक्याच्या खालून जात असतो त्यावेळेस तो बाउन्सर असतो. एकच बाउन्सर तुम्हाला षटकामध्ये टाकता येतो. दुसरा बाउन्सर टाकला तर तो नो बॉल असतो. इथे पहा एक बाउन्सर त्याने त्याचा संपवलाय. पुन्हा एकदा हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. पूलचा प्रयत्न बाहेरची कट चेंडूने घेतले. चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी सिमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या चिंता ता चिता चिता चिंता ता चिंता ता चिता चिता चिंता ता. थँक्यू डीजे. शेवटच्या 7 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आहे. रितेशने देखील आता चौकार खेचत इरादे स्पष्ट केलेले आहेत. आर नाही तो पार. आर या पार की लढाई आपण इथं मैदानामध्ये पाहू शकतो. आज नाही तर उद्या कधीच नाही. एक चांगली संधी निर्माण केलेली आहे. संधीच्या बाबतीमध्ये मी नेहमी ऐकत असतो की माणसाला संधी एकदाच मिळते परंतु त्या दिवशी बिल क्लिंटनचं एक वाक्य मी ऐकलं. यावेळेस हा चेंडू यस हवेमध्ये येतोय. एक धाव इथे मिळणार आहे आणि धावफलकावरती माफ करा बिल क्लिंटन्स मी चुकीने उल्लेख केला. बिल गेट्स यांचं एक वाक्य मी ऐकलं होतं की ते म्हणतात की संधी तुम्हाला सातत्याने मिळत गेली असते. एक संधी गेल्यानंतर दुसरी संधी तुमच्या पुढ्यात असते. तिसरी संधी तुमच्या पुढ्यात असते. संधी मिळत असते तुम्हाला परंतु तुम्ही ज्यावेळेस संधीचा फायदा घ्याल ओळखाल संधी त्यावेळेस तुम्ही यशाच्या शिखरावरती आरूढ होऊ शकता. आणि पहा इथे एक संधी आहे आज दोन्ही संघांसाठी घनसोली 11 साठी आणि GR 11 साठी. धावफलकावरती जाऊ. धावफलक दाखवतोय 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फक्त एक फलंदाज बाद झाला आतापर्यंत आणि 45 धावा धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाज प्रसाद तर फलंदाज रितेश. आता स्ट्राईक एंडला असेल हेमंत. या अगोदर 2 चौकार लागोपाठ खेचत हेमंतने देखील सुरुवात केलेली आहे. सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहे. जी सूत्र जिथं सामना निखिलने सोडला होता निखिल बाद झाला तिथून हेमंत सुरुवात करतोय. ओहो परफेक्ट यॉर्कर. क्लीन बोल्ड आणि दुसरा फलंदाज बाद. Okay, let's do it. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो हा क्लीन बोल्ड कसा होता. क्रिक लाईफ माफ करा टेनिस क्रिकेट .in चे सगळे कॅमेरामन ही क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करतायत. संतोषजी नाणेकर यांना नक्कीच धन्यवाद देऊ आपण की टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओज आणि लाईव्ह क्रिकेटची संकल्पना आणली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता आणि आज हाय डेफिनेशन लाईव्ह कव्हरेज ते करतायत. 198 देशांमध्ये आपण ही स्पर्धा बघू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. क्रिक लाईव्ह टेनिस क्रिकेट .in
खरं तर सुरुवातीला फेसबुक पेज त्यांनी तयार केलं, फेसबुकवरून फोटो क्रिकेटपटूंचे अपलोड करायला सुरुवात केली. खूपच दुर्लक्षित झालेला खेळ होता आणि अजूनही दुर्लक्षित आहे. समाजात आपण पाहतो की दशरथजी भगत साहेब आणि निशांतजी भगत असे अनेक मान्यवर क्रिकेटच्या साठी पुढे येतात आणि त्याचमुळे क्रिकेट खेळ मोठा होतो. परंतु तरी सुद्धा अजून राजदरबारी टेनिस क्रिकेटची नोंद घेतली जात नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे टेनिस क्रिकेटच्या बाबतीमध्ये. हा चेंडू आपण पाहतो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल करायचा होता, जमिनी समांतर खेळला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल, फेक यष्टीरक्षकाकडे आणि पहा 2 धावा. फलंदाज बाद होत होता तो हेमंत बाद झाला आणि रितेश आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये घनसोली 11. GR11 जो संघ आहे, गजानन आणि रामतनू हे 2 दैवत आहेत त्या गावची. GR11 तुर्भे, बरोबर ना, तुर्भे गावची ही दैवत आहेत आणि या दैवतांच्या नावाने हा सही संघ मैदानामध्ये खेळतात. आपण पाहतो हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता, लॉंगॉनला खेळला, एक हातामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवला आणि तितकी सुरेख फेक, अफलातून क्रिकेट आपण पाहिलं. या कौशल्याला नक्कीच दाद द्यायला पाहिजे. थँक्यू. जितेश राऊत, कॅप्टन बोनकोडे, 11 बोनकोडे. जितेश राऊत, या लवकर जितेश, आपलं फोटो सेशन इथे होईल. दोन्ही कॅप्टन अमित वाडकर, अमित वाडकर कॅप्टन. आपण पाहतोय धावफलकावरती 48 धावा. संतोषजी नाणेकर, मला वाटतं एक गोष्ट आपण केली तर बरं होईल. रिप्ले आपण देतोय ना, तो खूप लवकर देतोय. म्युझिक गेल्यानंतर जर रिप्ले दिला तर आम्हाला पुन्हा एकदा त्या शॉटचं वर्णन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल. बघा जमलंच तर, कारण प्रेक्षक सुद्धा शॉट पाहिला असतो आणि लगेच स्क्रीनकडे कोणी बघत नाही. थोड्या वेळानंतर जर आपण रिप्ले दिला तर मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो सामना स्क्रीनवरती बघता येईल, तो शॉट किंवा ते क्षण स्क्रीनवरती बघता येतील. इनिंगचा शेवटचा चेंडू आणि यावेळेस निसटला आहे तो फलंदाजाकडून, यष्टीरक्षकाकडून निसटला होता, परंतु थर्ड मॅननं तो अडवला. 1 धाव मिळाली 22च्या रूपानं. एका धावेने 49 धावा, 5 षटकांचा खेळ. एक चेंडू अजून शिल्लक आहे. झाली ओव्हर, हो षटक झालंय, षटक संपलेलं आहे. आमच्या दोन्ही स्कोररनी सांगितलं षटक संपलेलं आहे, त्यामुळे चूक होणार नाही. षटक संपले तर संपले. 49 धावा, 5 षटकांचा खेळ उभा राहिलाय, संपलेला आहे आणि आता 50 धावांचं लक्ष समोर असेल GR11 तुर्भे संघासमोर. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल tenniscricket.in च्या माध्यमातून KSB ट्रॉफी 2017 मध्ये तुम्हाला घेऊन चालतोय आणि अतिशय चांगलं असं कॅमेरावर 2 हाय डेफिनेशन कॅमेरे या स्पर्धेमध्ये वापरले जातात. किस्मतजी भगत, आपलं हार्दिक स्वागत मी करतो या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत किस्मतजी भगत, आपल्याला सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. निशांत भगत युवा नेते यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे किस्मत भगत. आपण पाहू शकाल अंडरआर्म क्रिकेट रजनी स्पर्धेमध्ये यांचा हात कोणीच धरू शकत नाही, एवढी मोठी स्पर्धा यांच्या माध्यमातून साकारण्यात येते नेहरू विभागामध्ये. आपलं हार्दिक स्वागत है. बंटी सिंह, आपका भी यहाँ पर स्वागत किया जाएगा इस प्रतियोगिता में. बंटी सिंह साहब, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. एक मिनिट ऐसा ना, टॉस इथे केला जातोय या स्पर्धेचा, या मॅचचा. टेल इज कॉल आणि टेल टॉस इथे जिंकलाय. निर्णय काय तुमचा बोनकोडे 11? मी मगाशीच म्हटलं होतं लगेचच निर्णय स्टेजवरच तुम्हाला द्यावा लागेल, तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. शुभेच्छा असतील अमित वाडकर, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत, अतिशय चांगला खेळाडू. लगेचच तुम्हाला बोनकोडे 11 मैदानात जावं लागेल नेक्स्ट इनिंग मध्ये. तर धावा झाल्यात 50 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अतिशय चांगली मॅच. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या समोर. या स्पर्धेची सुरुवात झाली ठीक 8 वाजता आणि आपल्या समोर तेव्हापासून हा महासंग्राम रंगतोय. चौथ्या मॅच मध्ये आपण जाणार आहोत यानंतर आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीला इथे सुरुवात होईल.
आतापर्यंत जर आपण विचार केला या स्पर्धेमध्ये तर पहिली मॅच जय सानपाडा या टीमने जिंकली होती. अतिशय चांगली मॅच तिथे रंगली होती शेवटच्या बॉल पर्यंत. दुसरी मॅच आदिती एंटरप्राइजेस सारसोळे या संघाने जिंकली होती. 44 धावांचं लक्ष्य होतं आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता गोलंदाज जग्गू मेहर. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता अर्धशतक ज्याने लगवलं होतं अनिकेत वैती. बॅट्समन मैदानात तुम्हाला पाठवायचे आहेत GR तुर्भे संघ, कारण दोन्ही पंच तयार आहेत, क्षेत्ररक्षक तयार आहेत. बॅट्समन लवकरात लवकर मैदानात पाठवा. तर तिसरी मॅच आपल्या समोर आहे घनसोली 11 घनसोली विरुद्ध GR तुर्भे. 50 धावांचं लक्ष्य आहे GR तुर्भे संघासमोर. तर आपण पाहू शकाल नवमी टेनिस क्रिकेट विश्वातला हा रजनी क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर. 2 सलामीची जोडी मैदानात जाते. 2 खेळाडू त्यामध्ये असतील रवी पाटील आणि त्यांच्याच बरोबर खेळण्यासाठी असेल खेळाडू रितेश म्हात्रे जो संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन आहे. पण पाहू शकाल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं. या पक्षाची स्थापना झाली मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या नावाने 28 डिसेंबर 1885. 131 वर्षाच्या अगोदर या पक्षाची स्थापना झाली. आज सध्या लोकसभेमध्ये 44 खासदार तर राज्यसभेमध्ये 72 खासदार काम पाहतात. आणि हा पक्ष स्थापित केला ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मी सांगेन या पक्षाच्या बाबतीत 1.7 कोटी सदस्य संपूर्ण भारतात आहेत आणि 7 कोटी सदस्यांनी आतापर्यंत पक्षाच्या याच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली. संसदीय लोकशाही, जागतिक शांतता हे उद्दिष्ट आहे या पक्षाचं. त्याचबरोबर प्रगती आणि कल्याण, सातत्याने लोककल्याणाचं कार्य या पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे. हा एवढा मोठा पक्ष आणि या पक्षाचे कार्यकर्ता म्हणून निशांत करसन भगत यांना खूप मोठा अभिमान आहे. कारण तुम्ही पाहू शकाल युथ काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली. काँग्रेस पक्ष कशा प्रकारे प्रस्थापित झाला, त्यानंतर काँग्रेस पक्षाचं आतापर्यंतचं भारतीय राजकारणामध्ये काय योगदान होतं हे संपूर्ण आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु क्रिकेटवर सध्या जास्तीत जास्त फोकस आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण सध्या दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये धावा करायच्या आहेत तब्बल 50 धावा इथे फलकावर लावायच्या आहेत. समोर गोलंदाज सज्ज होताना दिसेल. पहिलं षटक टाकण्यासाठी विजय भोईर, एक डावखोर हाताचा गोलंदाज, वय वर्ष 48. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. रवी पाटील याच्या बॅट मधून एक धाव इथे फलकावर लागते. तुम्ही पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता रितेश आणि त्याच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. एका धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. श्री गणेशा, वेल बिगन इज हाफ डन हे सातत्याने म्हटलं जातं या क्रिकेटच्या माध्यमातून. सुरुवात ज्याची चांगली त्याचा शेवट चांगला. सुरुवात चांगली झाली, एका रनने इथे खातं उघडलं जातं आणि नेहमीच म्हटलं जातं पहिली धाव ज्यावेळेस बॅट मधून येते एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतो फलंदाजाला. 1 रनने इथे खातं उघडलं जात आहे. GR तुर्भे संघाची धावसंख्या 1. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल फलंदाज रितेश जो संघाचा कर्णधार आहे. पाहूया कॅप्टन लिडिंग करतोय का आपल्या टीम साठी. यावेळेला चांगलं टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चेंडू जाईल आउटफील्ड फास्ट आहे. 4 रन. विजय बॉडीगार्ड तर येईलच, परंतु तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर रिप्ले देखील येताना दिसतोय. या स्पर्धेचा अतिशय देखणा चौकार लगवलाय. पण पाहू शकाल संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून त्यांची टीम किती चांगलं कार्य करते. अतिशय चांगलं फुटवर्क, पदल आली त्याचा अतिशय चांगला देखणा वापर, त्याचबरोबर क्रिकेटचा मादक सौंदर्याचा हा फटका होता. कारण तुम्ही पाहू शकाल हाफ व्हॉली होता, पुढे टाकलेला चेंडू होता, त्याला फक्त सरळ बॅटने खेळून काढला आणि चेंडू मागे पॉवर कमी झोकली, परंतु टायमिंग खूप चांगलं होतं. हा एक क्रिकेटचं सौंदर्य आणि हा शॉट रितेश म्हात्रेच्या बॅट मधला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 5 या आकड्यावर. माझ्याच बरोबर नरेश सर देखील आहेत, त्यांचा देखील आपण उल्लेख करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सल्ला मसलत होत राहील. यावेळेला बॅटची कळा घेतली, कमबॅक केलं जात आहे. फलंदाज बाद. नरेश सर काय म्हणाल या अगोदरचा शॉट आणि यानंतरचं हे शॉट सिलेक्शन. आपण बघितलं की अगोदरचा शॉट सुद्धा हाफ व्हॉली तुम्ही सांगितलं की त्या चेंडूला त्यानं सरळ फक्त टायमिंग टाकलं होतं, ताकद कमी वापरली होती. परंतु यावेळेस चेंडू थोडासा त्याने स्लो केला होता आणि
इथे बघा आपण पाहू शकतो टप्प्या पडून चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला जातोय आणि तिथेच इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. चेंडूच्या लाईन मध्ये फलंदाज नव्हता, शरीरापासून खूप लांब चेंडू खेळायचा प्रयत्न केला आणि तिथेच फसला फलंदाज. याच गोष्टी नरेश सर आम्ही शिकलो मोठमोठ्या ट्रॉफ्यांच्या माध्यमातून, कारण ज्यावेळेस स्क्रीन लागलेली असते ना त्यावेळेस स्क्रीनवर बघून देखील समालोचन करण्याची एक वेगळी कला असते. ही गोष्ट आम्ही शिकलो होतो भिवंडीच्या स्पर्धेमध्ये. कारण तुम्ही पाहू शकाल एवढी मोठी स्क्रीन लावली जाते, त्यावर कुठेतरी लक्ष ठेवायला पाहिजे प्रेक्षकांनी देखील. कारण तुमच्या समोर लगेचच दाखवलं गेलं संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून, कारण बॉलाने वळण घेतला, बॉल थोडासा कमी वेगाने आला परंतु इनसाइड आउट खेळण्याच्या नादात बॅटची कळा घेतली, तेवढंच चांगलं यष्टीरक्षणाचा दर्जा इथे पाहायला मिळाला. या गोष्टीकडे सातत्याने आम्ही लक्ष पुरवतोय, कारण निशांत करसन भगत हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी क्रिकेट खेळातून एवढे मोठे अटकेपार झेंडे लावलेत. क्रिकेटमध्ये काय पाहिजे काही नाही याचा पूर्ण लेखाजोखा निशांत भगत यांच्याकडे. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना यावेळेला फुटवर गेला, हलक्या हाताने चेंडू तोडून दिला, टॅपचा केला, एकच धाव मिळते फलंदाजाला. समजदारीचे क्रिकेट मी म्हणेन विकीच्या माध्यमातून खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनच्या माध्यमातून देखील हाय डेफिनेशन कॅमेरे वापरले जातात. ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. KSB ट्रॉफी 2017. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय विजय भोईर. पंचाकडे अपील 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 दबाव टाकण्याचा खूप मोठा प्रयत्न इथे पंचांच्या दिशेने, परंतु स्पष्टपणे नकार इथे दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. तर आपल्या मंचावर पाहुणे देखील आलेत. सांगळे साहेब आपलं हार्दिक स्वागत मी करेन या स्पर्धेमध्ये, कारण अतिशय मोठी स्पर्धा. निशांतजी भगत, त्याचबरोबर दशरथजी भगत साहेब, त्याचबरोबर आमच्या तिन्ही नगरसेविका यांच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्यात आली. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून. स्वर्गीय करसन सीताराम भगत 2017. अपील खूप स्ट्रॉंग होती, या अगोदर तुम्ही पाहिलं असेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक, अतिशय चांगली गोलंदाजी इथे केली जाते. या षटकामध्ये विजय भोईर याचं पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 6 धावा. तर सांगळे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. सांगळे साहेब आपलं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहू शकाल tenniscricket.in च्या माध्यमातून देखील कव्हर केलं जात आहे. सांगळे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवी मुंबईचा महासंग्राम आहे क्रिकेटचा. सातत्याने रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे निशांतजी भगत यांच्या माध्यमातून आणि परंपरा सातत्याने राखली आहे. आपण पाहू शकाल सांगळे साहेब पोलीस दलात कार्यरत आहेत. अतिशय चांगले योगदान असतं त्यांचं आमच्या या स्पर्धेला. तुमचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये साहेब. आणि नेहमीच मी उल्लेख करतो स्कॉटलँड यार्ड पोलीस आणि त्याच्या नंतर जर नंबर लागत असेल तर ती म्हणजे महाराष्ट्राची पोलीस सदरक्षणालय खलनिग्रहणालय. तुम्ही सातत्याने 24 तास कुठल्याही याची पर्वा न करता सातत्याने झडताय आमच्यासाठी. खरोखर याचं कौतुक करण आणि सलाम असेल तुमच्या या कार्याला. तर घेऊन चालतो तुम्हाला या लढतीकडे. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. स्वप्नील हा गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर. समोर खेळण्यासाठी समोर असेल फलंदाज विकी पाटील, नॉन स्ट्राइक एंडला रवी पाटील. तर स्वप्नील याच्या खांद्यावर हे दुसरं षटक. स्वप्नील मढवी आय थिंक आपल्या बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. लांब लचक रनअप असेल 30 यार्ड सर्कल कडून. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. हलकीशी ताकद झोकली होती परंतु मिडॉनला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. डॉट बॉल. तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅच कोणा कॅप्टनच्या दरम्यान असेल. स्क्रीनवर लगेचच येईल तुमच्या समोर जी संकल्पना आम्ही मांडली होती. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर आपल्या बोनकोड 11 विरुद्ध डेनिस 11. एका इकडे जितेश राऊत तर दुसरा इकडे तुमच्या समोर अमित वाडकर. ही एक खासियत, इंटरनॅशनल दर्जा काय असतो क्रिकेट मधला स्क्रीनवर तुमच्या समोर आहे. ही नजाकत आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे संतोष नाणेकर यांच्या कल्पक बुद्धीला. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल बोनकोड 11 संघाचा कर्णधार, त्याच्या विरुद्ध कर्णधार असेल अमित वाडकर. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017. एवढं भव्य दिव्य आयोजन काही नाहीये या आयोजनामध्ये हे मी तुम्हाला सांगेन. कारण विकेट पडल्यानंतर लगेच रिप्ले, कशा प्रकारचा चौकार कशा प्रकारचा षटकार मारला त्याचा रिप्ले, त्यानंतर कुठला कर्णधार कुठल्या कर्णधाराच्या विरोधात खेळेल त्याची पूर्णपणे छायाकृती तुमच्या समोर येताना दिसेल. संघाची धावसंख्या 7 वर.
यावेळेला अतिशय चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला टर्न होऊन मारण्याचा प्रयत्न होतोय रवी पाटील याचा. तेवढंच चांगली गोलंदाजीचा नमुना सादर केला जातोय, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप इथे पिचिंग केली जाते. या स्पर्धेसाठी अजून एक गोष्ट मी तुम्हाला उल्लेख करेन. तुम्ही पाहू शकाल LED स्टंप इथे वापरले जातात. प्रत्येक स्टंप मध्ये LED लाईट्स आहेत. त्याचबरोबर LED बेल्टचा वापर केला जातोय. संपूर्ण जर आपण विचार केला तर पूर्णपणे सूत्रबद्धता या स्पर्धेमध्ये आहे. काय काय आहे याचा उल्लेख सातत्याने मी करेन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना स्वप्नील. रवीसाठी फुलर लेनचा चेंडू होता. मी मगाशीच म्हटलं होतं सातत्याने मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न. यावेळेला टर्न करतोय, मनगडातली हलकीशी ताकद झोपून देतोय. तोपर्यंत 2 धावा रवी पूर्ण करतोय. 2 धावा संघाच्या खात्यात जातात. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर. 50 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकामध्ये सरासरी 10 इथे राखायची आहे. आणि धावा झाल्यात आतापर्यंत 10, म्हणजे अजूनही 40 धावा तुम्हाला करायच्या आहेत. या ओव्हरचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकाल 21 बॉल अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. आणि धावा करायच्या तुम्हाला 40. पुन्हा एकदा येतोय स्वप्नील ओव्हर द विकेट. रवीसाठी टॉप एज, क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज बाद. थँक्यू. पुन्हा एकदा रिप्ले तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. गोलंदाज सज्ज होतोय. हाय डेफिनेशन कॅमेऱ्यामधून हा रिप्ले टिपला जातोय. पाहू शकाल अतिशय चांगली हाय ऍक्शन आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चुकलं, कारण डोकं जास्त वर झालं होतं फलंदाजाचं. बॅटची कडा घेतली आणि सफल झेल. पाहू शकाल सेफ हँड. जज चांगला केला क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद. हाय नमुना संपूर्ण क्रिकेटचा, कारण क्रिकेट बदलतंय नरेश सर. तुम्ही पाहिलं असेल क्रिकेट सातत्याने बदलतंय. 7 समुद्र पलीकडे क्रिकेट गेलंय. नवी मुंबईचं देखील. अभय वाघमारे कतारमध्ये जाऊन खेळला, तर भूषण पाटील शारजाच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जाऊन खेळलाय. अजूनही काही चेहरे असतील नवी मुंबईतले पुढच्या कालांतराने क्रिकेटच्या माध्यमातून 7 समुद्र पलीकडे जातील. त्यांना आमच्या माध्यमातून समालोचक या नात्याने एक माझा मानस सातत्याने होता की माझ्या नवी मुंबईचा कुठला तरी खेळाडू 7 समुद्र पलीकडे खेळावा. आणि ती खरोखर संकल्पना होती आणि ती मात्र पूर्णत्वास नेली अभय वाघमारे आणि भूषण पाटील यांनी. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 10. तर पाहू शकाल आपण वाशी सिटी इन कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंट गलीच्या दरम्यान क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात, मिड ऑफ, मिड ऑन तैनात. यावेळेला चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. हिट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये फ्रंट फुटवर आला होता फलंदाज पंकज. ताकद पाहू शकाल पंकजच्या बॅट मधून निघणारा बॅटचा फ्लो पाहू शकाल. हाय बॅक लिफ्टने हा फलंदाज खेळताना दिसतोय. अशीच हाय बॅक लिफ्ट तुम्हाला पाहायला मिळाली असेल युवराज सिंगच्या बॅट मधून. तुम्ही जर पाहिली असेल 2007 ची ती स्पर्धा, विश्वकप 2007, अशाच हाय बॅक लिफ्टने खेळला होता युवराज सिंग. आणि ब्रॉडला लगवलेले 6 षटकार कधीच आमच्या नजरेसमोरून जाणार नाहीत. हाच एवढा चांगला दर्जा, हाच एवढा चांगला नमुना तुमच्या समोर सादर करतोय पंकज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. तर 16 धावा इथे फलकावर लागतात. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्रेक्षक, मी तुम्हाला सातत्याने विनंती करतो, कारण प्रेक्षक राजा क्रिकेटचा केंद्रबिंदू आहे. परंतु तुमच्या माध्यमातून सातत्याने चांगलं वर्तन होऊ द्या. तुम्ही बाउंड्री लाईनच्या मागे बसा. सदानंद म्हात्रे तिथे महत्वाची भूमिका पार पाडतील, तुमच्यापर्यंत येतील ते. यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला. त्याला मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने टर्न केलाय, पूल केलाय. पाहू शकाल चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. थँक्यू. 4 धावा संघाच्या खात्यात जातील. 4 धावांनी संघाची धावसंख्या 20. यस विकी 20 धावा फलकावर लागल्यात. 50 धावा तुम्हाला करायच्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाज
टप्प्याचा चेंडू टाकला होता, बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं, नटराज मुद्रा तुम्हाला पाहायला मिळाली. क्रिकेटचं हे मादक सौंदर्य आहे, कारण नटराज तुम्ही डान्सचे शौकीन असाल तर एक ट्रॉफी येते डान्स स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या त्या समाविष्ट केलेल्या, आणि त्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारची मुद्रा पाहू शकाल. नटराज मुद्रेने हा शॉट लगवला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 20 धावा इथे फलकावर लागल्यात. मी थोडासा थांबतोय या मॅच मध्ये, कारण 2 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्यात 20. येणारे चेंडू असतील 18 चेंडू मध्ये धावा करायच्या 30. हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय नरेश ढोमे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. तुम्ही म्हणालीत की ही नटराज मुद्रा होती, पण मला वाटतं ते भगवान शंकराचं तांडव नृत्य होतं नाही का. पलीकडच्या बाजूला तुम्हाला अतिशय सुंदर असं शिवालय दिसतंय. भगवान शंकराचं मंदिर तिथं आहे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, आणि अशा प्रकारचं मंदिर तिथं आहे. भगवान शंकराची छाया सावली या मैदानावरती आहे. एका बाजूला दशरथजी भगत यांची सावली या मैदानावरती आहे. आणि ज्यावेळेस ही 2 मंदिर मैदानाच्या भोवती असणार आहे, त्यावेळेस हे मैदान नक्कीच सतत क्रिकेट आणि इतर खेळांसाठी उपलब्ध असणार आहे. आरोग्याचं हे मंदिर आहे हे मैदान, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. हा यास पायचा चेंडू फ्लिक करायचा होता मनगटाच्या जोरावरती, परंतु टायमिंग करता आला. चेंडूवरची नजर त्यांनी काढून घेतली आणि चेंडू बाहेर जातो. 1 धाव अर्थात या ठिकाणी मिळेल आणि धावफलकावरती मला जायचे. धावफलक दाखवतो 21 धावा. या स्पर्धे मैदानाचं नामकरण सुद्धा आलेलं आहे, शिवतीर्थ क्रीडा मैदान वाशीगाव. या शिवतीर्थावरती या क्रिकेटचा सोहळा रंगतो आहे. पहिलं पारितोषिक 2 लाख रुपये, दुसरं पारितोषिक 1 लाख रुपये, तिसरं पारितोषिक 50,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठी भरघोस पारितोषिक. तर 40 वर्षावरील खेळाडूंना सुद्धा मोठी पर्वणी आहे. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी देखील मोबाईल. यावेळेस हा चेंडू पूलचा हा फटका आणि पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या फलंदाज बाद. पहा तुम्ही रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हा फटका बघू शकता. फलंदाज कोणत्या पोझिशन मध्ये होता. आखूट टप्प्याचा हा चेंडू पूल मध्ये फलंदाज परफेक्ट लाईन मध्ये होता, परंतु चेंडू त्याला व्यवस्थित पूल करता आला नाही. सीमारेषेवरती अगदी 1 फूट आतमध्ये त्याने उंच उडी मारून क्षेत्ररक्षकाने झेल घेतला होता. नंदिकेशनं टिपलेला हा झेल. आणि पहा तिसरा फलंदाज बाद होतोय तो GR तुर्भे संघाचा. 21 धावसंख्येवरती विजयासाठी पाठलाग करायचा त्यांना तब्बल 50 धावांचा. 29 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहे ते 17 चेंडू मध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे. माफक धावसंख्येवरती सामने रंगताय. सकाळपासून अर्थात रात्रीपासून पहिला सामना सुरू झाल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की धावांचा पाठलाग करत असताना इथे संघांना अडचण येत आहेत. खरं तर चांगली सुरुवात झाल्यानंतरही पडझड झालेली आपण पाहिले. दुसऱ्या सामन्यामध्ये विशेष करून 26 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी उभं राहिल्यानंतर त्या संघाला 48 धावा बनवता आल्या नव्हत्या. हे वास्तव आहे क्रिकेटचं. ही अनिश्चितता आहे. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी क्रिकेटला का म्हटलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर. पुन्हा एकदा अपील हलकसं अपील झालेलं आहे, परंतु आत्मविश्वासाचा अभाव आणि उत्साह सुद्धा अपिलामध्ये दिसला नाही. पंच सहज फेटाळून लावतायत. विजय भोईर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक विजयने टाकलं होतं. 6 धावा दिल्या होत्या. गडीबाद करण्यामध्ये यश आलं नव्हतं. या षटकामध्ये मात्र गडीबाद करण्यामध्ये विजय भोईरला यश आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कुणाल सरांच्या समालोचनातून मी ऐकलं होतं की 48 वर्ष वयाचा खेळाडू पहा, चिर तरुण खेळाडू आहे. कारण या वयात मध्ये वेगवान गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नाही. स्नायू ढिले झालेले असतात आणि शरीर सुद्धा तितकंसं साथ देत नाही. परंतु पहा क्रिकेटच्या मैदानावरती राहिलेली व्यक्ती ही 48 वयापर्यंतही चिर तरुण राहू शकते हे विजय भोईरनं दाखवून दिलेलं आहे. अतिशय उमदा गोलंदाज आणि विशेष म्हणजे 49 धावांचं रक्षण करण्यासाठी त्याने टाकलेली 2 षटकं ही नक्कीच अफलातून आहेत. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. हा चेंडू फलंदाज फक्त उभा राहिला, बॅट त्याने जागेवरती ठेवली, बॅट चेंडू समोर आणली सुद्धा नाही. मला वाटते दिवसा नाही, परंतु आकाशामध्ये एकही तारा दिसत नाही. इथं मात्र दिवसा रात्री डोळ्यासमोर त्याच्या तारे चमकलेल्या असणार आहेत. धावफलकावरती पहा 22 धावा
तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये विजय भोईरच्या रूपाने सुरू आहे आणि फलंदाजीसाठी फलंदाज असेल विकी म्हात्रे. विकी पाटील. त्यावेळेस विकी पाटीलचा एक कलात्मक शॉट मिड विकेटला, तिथेच क्षेत्ररक्षक आणि तिथेच टिपलेला झेल. थँक्यू विजय. न्यूक्लिया बाबांचं हे गीत, परंतु तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल ऍक्शन रिप्ले. पहा हा चेंडू त्यानं मनगटाच्या साह्याने फिरवला, परंतु टॉप एज लागला. टायमिंग चांगलं होतं, परंतु पॉवर ताकद त्याला चेंडूच्या पाठीमागे लावता आली नाही आणि पहा उंच उडालेला अलगदपणे टिपला. तिथं पुन्हा एकदा फलंदाज होता नतिकेश. अजून एका गोष्टीचा उल्लेख मी करेन, ज्यावेळेस तुम्ही टायमिंग चांगलं दाखवता, परंतु तुमचं ज्यावेळेस तुम्ही फलंदाज स्ट्रोक खेळतो ना, त्यावेळेस तुमचं जर डोकं पहिल्यांदा वर गेलं ना बॅटच्या, तर अशा प्रकारचा शॉट होतो. यावेळेला तुम्ही पाहिलं असेल डोकं स्थिर नव्हतं, फटका खेळत असताना डोकं पहिले वर गेलं आणि त्यानंतर बॅट चालली, त्यामुळे टायमिंग थोडंसं मिस झालं, एवढंच मी म्हणेन. नक्कीच कुणाल सर, एक गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया, एक गोष्टीकडे लक्ष देऊया की आज संतोष नाणेकर आणि ही मंडळी आज लाईव्ह प्रक्षेपण करतायत किंवा प्रक्षेपण करतायत, व्हिडिओज तयार करतायत. तर या व्हिडिओचा खेळाडूंना नक्कीच फायदा होणार आहे की आपण फटका खेळत असताना कुठे खेळतो, कसा खेळतो. यावेळेस हा चेंडू पहा परत एकदा, हा एक पूलचा फटका डीप लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये आहे चेंडू, सीमारेषे बाहेर षटकार. डीजे पहा षटकार म्हणजे प्रचंड दुष्काळामध्ये पडलेला पाऊस होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, लाईन मध्ये होता, चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि तसाच चेंडूला त्याने ऑन द राईज खेळला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार, स्टँडर्ड डिलिव्हर. एक कुणाल सर, एक गोष्ट आपल्या लक्षात घेता येईल की टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी कुठलाही कोच नसतो. लेदर क्रिकेटसाठी आपण पाहतो की मुलगा 4 वर्षाचा 5 वर्षाचा झाला किंवा बॅट हातात धरायला लागली की त्याला त्याचे पालक कुठल्या तरी कोचकडे घेऊन जातात, तिथे त्याला प्रशिक्षण मिळतं. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना असं कुठलंही प्रशिक्षण नाहीये किंवा त्यांना त्यांचा खेळ स्क्रीनवरती बघता येत नाही किंवा इतर खेळाडूंचा खेळ सुद्धा स्क्रीनमध्ये बघता येत नाही. आणि टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट हे दोन वेगवेगळे टेक्निक असलेले खेळ आहेत, पूर्ण भिन्न असं टेक्निक आहे दोन्ही खेळाचं. आणि इथं कोणतंही प्रशिक्षक नसताना, कुठली आयडियाज नसताना खेळाडू स्वतः विकसित होत आहेत, सेल्फ डेव्हलप होत आहेत आणि असे फटके अफलातून फटके खेळतात, स्वतःचं तंत्र स्वतः विकसित करतायत. आणि म्हणून मला हा खेळ जास्त भावतो. इथं हा जो फटका होता हा नक्कीच कलात्मकतेचा सुंदर आविष्कार होता. खरोखर अतिशय भावणारा खेळ आहे. मी नेहमीच म्हणतो गड्यातला ताईत बनलाय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा. जर तुम्ही विचार केला तर हा खेळ आणि दर्जा सुधारताना दिसतोय सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून मी म्हणेन. परंतु क्रिकेटवर आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उजव्या खूपच बाहेर चेंडू असावा आणि मला वाटतंय लाईन वर टाकलेला हा चेंडू हा एक नवीन ट्रेंड, जसं 2020 क्रिकेट आलं आणि त्यामुळं गोलंदाज पहिलं विकेट टू विकेट गोलंदाजी. कोणताही एखादा कोच, गोलंदाजी कोच हा सल्ला द्यायचा की तू गोलंदाजी विकेट टू विकेट कर, स्टंपच्या बाहेर चेंडू टाकू नको, स्टंपवर चेंडू ठेव. परंतु अलीकडे 2020 क्रिकेटनं दिशा बदलून टाकली क्रिकेटची, तुम्ही चेंडू बाहेर ठेवा. परत एकदा उजव्या बाहेर टाकलेला चेंडू हा एक हातोडा शॉट होता, डोक्यावरचा चेंडू त्याला स्क्वेअरला खेळायचा आहे आणि यशस्वी ठरला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवेल. एक धाव मिळाली फलंदाज मनोजला. एका धावेबरोबर धाव फलकावरती 29 धावा. सर तत्पूर्वी एक बक्षीस देखील आलंय या गोलंदाजाला. यांनी हॅट्रिक जर पूर्ण केली तर त्याचा परम मित्र कौस्तुभ म्हात्रे प्रियदर्शनी बेलापूर संघाचा करण्यात आला. त्याच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. या खेळाडूसाठी रितेशसाठी पारितोषिक असेल. आणि मयूर पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, असे 3000 रुपयाचं पारितोषिक लागू करण्यात आलंय. रितेश कडे चेंडू असणारे फक्त 4 आणि या 4 चेंडू मध्ये त्याला हॅट्रिक घ्यायची आहे. त्याचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतो अनेक खेळाडूंचे अनेक चाहते असतात.
आणि आपल्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच प्रत्येक जण असलेला असतो. आखूड टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये आणि या ज्यावेळेस लाईनला चेंडू लागणार आहे वरच्या तर विजेच्या तारेला मी इकडं हे केलेला धावा घ्यायच्या आहेत. यायला तो आला धावत. तिथं नंतर पकडला झेल किंवा ग्राह्य धरण्यात येणार नाही. आणि जर चेंडू लागून सीमारेषे बाहेर गेला तर तो षटकार असेल. टप्पा पडून आत बाहेर गेला तर चौकार. अशा प्रकारे आपण काही या स्पर्धेचे रूल्स आहेत ते. आणि विशेष म्हणजे ही जी टॉवर लाईन आहे या ठिकाणी गेल्यानंतर मला वाटतं नवी मुंबई आणि परिसरामध्ये बरीचशी गार्डन्स मी पाहतो या टॉवर लाईनच्या खाली किंवा तर सर्वाधिक उद्यान असलेले शहर म्हणून नवी मुंबईचा उल्लेख होतोय आणि अतिशय चांगला उपयोग करून घेतलेला आहे. खरं तर या ठिकाणच्या समाज धुरीणांनी त्यांना धन्यवाद देऊ आपण. गेल्यानंतर त्याच्या खाली मैदान किंवा उद्यान उभी केली जात आहेत आणि हे खूप महत्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हे खूप गरजेचं आहे. अलीकडे आपण पाहतो की धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, परंतु अशी उद्यानं असतील, मैदान असतील तर नक्कीच आरोग्य चांगलं राहू शकतं. धावफलकावरती जायचे 30 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना रितेश मात्र आग ओकतोय. इथे पहा भीषण आगीचे तोफगोळे तो गोलंदाजांवरती टाकतोय आणि या तोफगोळ्यांना उत्तर अजूनपर्यंत फलंदाजांना देता आलं नाही. 4 चेंडू त्याने टाकलेत, फक्त 2 धावा दिल्यात. मला वाटतं त्याच्या सहकाऱ्यांनी मागणी केली होती हॅट्रिकची, परंतु हॅट्रिक जरी त्याने घेतली नसली तरी देखील आपल्या संघाला तो विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. ही गोष्ट सुद्धा खूप मोठी आहे. गोलंदाज रितेश आणि समोर फलंदाजीसाठी असणार आहे मनोज. ऑन स्ट्राईक लाल टोपी ज्याने घातलेली आहे. धोका तो निश्चित करतोय. आखूड टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग फसलंय. पाठीमागे जात झेल घेण्याचा प्रयत्न रितेशचा फसतोय, परंतु 2 धावा इथे मिळणार आहेत. कुणाल सर, एक गोष्ट आपण पाहिली सातत्यानं रितेशच्या गोलंदाजीमध्ये, त्याने चेंडू आपटलेत. प्रत्येक चेंडू तो आपट बार टाकतोय. एका बाजूने आपण पाहतो की फुल लेंथ कडे गोलंदाज जात आहेत आणि हे आपट बार टाकण्या पाठीमागचा त्याचा उद्देश काय असेल? आपण पाहू शकाल सातत्याने बॅकफुटवर लोटतोय फलंदाजाला तो. कारण तुम्ही पाहू शकाल सीमारेषा ऑन साइडला जर तुम्ही या दिशेने विचार केला थोडीशी लांब आहे, त्याचमुळे आखूड टप्प्याचे चेंडू टाकले जातात. क्षेत्ररक्षण देखील तुम्ही पाहू शकाल एक मिडविकेट स्क्वेअर लेग तैनात ठेवलाय. हेच आखूड टप्प्याचे चेंडू वाचवण्यासाठी सीमारेषा पलीकडे जाताना आणि एवढी चांगली रणनीती ठेवली. याच्या मागचा उद्देश मी तुम्हाला सांगेन का त्याच्या मागे यष्टीरक्षकाचा मोठा उद्देश आहे. कारण ही पूर्ण कला अवगत आहे विशालाला, परंतु यावेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. आपण पाहतोय खरं तर संघनायकाला धन्यवाद द्यायला पाहिजे. मगाच्या या अगोदरच्या सामन्यात 6 चेंडू आणि 15 धावा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. उजव्याच्या बाहेर चेंडू होता हा आणि लाईन मध्ये येऊन पूलचा हा परफेक्ट शॉट आपण बघितला. चेंडू सीमारेषे बाहेर जातो ते क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 14 धावांची आवश्यकता असेल 6 चेंडू मध्ये, कारण 36 धावा झाल्या. पुढील लेखक लगेचच आमच्यापर्यंत कळवत आहेत. माफ करा, थोडीशी चुकी. एक माणूस आहे त्यांना त्याने तुम्ही देखील क्षमा करावी. पुढलेखकांना तोपर्यंत 36 धावा इथे फलकावे लागतात आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता असते. परंतु नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एका धावेला, त्याचबरोबर मी म्हणेन लोकशाहीमध्ये एका मताला आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये एका गुणाला खूप किंमत आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, खरोखर चांगली गोष्ट आहे की का 15 धावा का, कारण 14 धावा पाहिजे. खरोखर तुमचं देखील मी दाद देईन, कारण प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे तुमचं देखील. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 14 धावा. ही स्पर्धा तुम्हाला आवडत असेल तर खरोखर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. अतिशय महत्वपूर्ण ही मॅच आपल्या समोर. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल अजूनही 14 या आकड्याची. 6 बॉल 14. लागोपाठचा 3रा सामना रोमांचक वळणावरती आलेला आहे. या अगोदर 2 सामने आपण शेवटच्या चेंडू पर्यंत संघर्ष झालेला बघितला आणि संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात जितना अधिक संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होती है. त्या स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे. शेवटच्या षटकामध्ये हा सामना येऊन पोहोचलेला आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तो अमीर समा ऑन स्ट्राईक आणि मनोज नॉन स्ट्राईक. आमिरने एक षटकार ठोकलाय तर मनोजने एक चौकार ठोकलाय. म्हणजे दोन्ही फलंदाज फुल तयारीत आहे. मनोज सिंग एक चौकार त्याने लास्ट बॉलला खेचत संघाला परत एकदा सामन्यात आणलेला आहे.
6 चेंडू आणि 14 धावांची गरज. जिथे 7 चेंडू आणि 18 धावा होत्या तिथे आता 6 चेंडू आणि 14 धावा. यस वेळेकडे देखील आपल्याला बघायचं आहे. रात्र फार होतीये. आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे, रात्र थोडी आणि सोंग फार. आपल्याला काम खूप करायचंय. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 6,000 रुपये. अजित सेकी यांच्या कडून आणि याचबरोबर हा चेंडू पहा, पहिला षटकार थेट स्वर्गीय विलासरावजी देशमुख स्टँड मध्ये. बोरिंग झाली चल भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली तपरी माग रिचली क्वार्टर भावड्याला मंग बसला स्टार्टर चल पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला डॉल्बी वाहल्या. पहा खणखणीत षटकार पहिल्या चेंडूवरती मिड विकेट वरती कसा फेकून दिलाय पाहायचंय आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीन वरती. बॅकफुट वरती फलंदाज पहा कुठे खेळतोय. अजून तो 2 पाऊल मागे जातोय. फुलटॉस चेंडू होता उजव्या बाहेर आणि हा परफेक्ट पूल ड्राईव्ह चेंडू सीमा रेषा पार. स्वर्गीय विलासरावजी देशमुख स्टँड अजीज भाई शेख यांच्याकडून 6,000 रुपयाचं बक्षीस आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 6,000 रुपयाचं बक्षीस. तर पहा नवीन चेंडू मैदानामध्ये येईल. एक षटकार ठोकत 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. सामना कोठून कुठे 2 बॉल फेका. प्रत्येक वेळेस बॉल बॉय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नसावी या स्पर्धेमध्ये. 2 बॉल लगेच जुने बॉल मैदानात फेकायचे आहेत. तीन चेंडू मध्ये 3 विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाजानं तर आशिष पाटील दहिसर यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस ते जाहीर करतायत. सामना त्याच कंडिशन मध्ये आहे. अमितचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅक फुटेड ड्राईव्ह पूलचा हा फटका मिड विकेट वरून फेक येते. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार आहे आणि इथे पहा फलंदाज बाद होईल. मनोज सिंग एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळालं. एक षटकार मारला आणि म्हणून अजीज भाई शेख यांनी 500 रुपयाचं बक्षीस फलंदाज आमिर समाला या ठिकाणी दिलेला आहे. हा फलंदाज जो धावबाद झाला नक्की काय चुकलं कुणाल सर? खरोखर मी म्हणेन आवश्यकता नव्हती या रनआउटची. कारण तुम्ही पाहिलं असेल ज्याप्रमाणे आमिर चांगल्या फॉर्म मध्ये तेवढाच चांगल्या फॉर्म मध्ये मनोज देखील मला पाहायला मिळतोय. कारण ही मॅच वेगळ्या स्थितीमध्ये इथे विकेटला देखील खूप महत्व आहे. कारण जर सामना बरोबरी सुटला तर तुमच्या विकेट देखील मोजल्या जातात. आपण पाहू शकाल ज्याही वेळेस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा फॉर्म संपूर्ण कॅप्टनला पाठवण्यात आला होता आणि तेव्हापासून तो नियम आहे. हा नियम कधी आम्ही बदलवला नाही आणि तेव्हापासूनच हा नियम आम्ही अवलंबित केलाय या स्पर्धेसाठी. तर घनसोली गावचे माजी नगरसेवक देखील सातत्याने उपस्थित. दीपक पाटील आनंद घेतात या स्पर्धेचा. पाहूया घनसोली 11 घनसोली विरुद्ध तुर्भे अशी लढत आहे आणि येणारे बॉल असतील 4. पुन्हा एकदा हा मिस टाइम शॉट टॉप एज फाईन लेगला चेंडू आणि झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. धन्यवाद. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनच्या माध्यमातून आकुटप्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये हा गोलंदाज. पाहू शकाल क्रीजचा किती चांगला वापर केला होता फलंदाजाने परंतु टायमिंग नीटचं जोडलं नाही. बॅटचा टॉप एज घेतला आणि अतिशय चांगला झेल. परतावं लागतंय फलंदाज. धावा झाल्यात आतापर्यंत 43 आणि 7 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 7 रन. ही मॅच पहिली मॅच जशी होती तशीच रंगताना दिसते. नरेश सर पहिला सामना 2 चेंडू 7 धावा. दुसरा 2 चेंडू 6 धावा आणि आता 3 चेंडू 7 धावा. लागोपाठच्या 3 बळींसाठी माझ्याकडे बक्षीस आलेलं आहे. 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. मला वाटतंय बॉल तो वरती बॉल पण आशिष पाटील यांनी 2,000 बक्षीस दिले. हे 2,000 रुपये कोणाचे? तर 4,000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रेक्षकांकडून मागणी होणं साहजिकच आहे कारण इतका उत्कट खेळ जर मैदानामध्ये होत असेल तर नक्कीच आपलं सगळेजण प्रभावित तर होतोच आहे आणि त्यामुळे आपले असे क्रीडा रसिक जे
खेळावरती प्रेम करतात, खेळाडूंवरती प्रेम करतात, ते नक्कीच मोठी बक्षीस या ठिकाणी सातत्याने बक्षीस लागतात. त्याचबरोबर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल नरेश सर या मॅच वर देखील, कारण मॅच अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचली. 3 चेंडू आणि 7 रन. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या समोर आपण पाहू शकाल. दीपकजी पाटील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. ही स्पर्धा अनुभवत आहेत. हा क्रिकेटचा थरार आहे, क्रिकेटचा महासंग्राम. मोठं कार्य आहे घनसोलीमध्ये त्यांचं. सातत्याने परंपरा ते जपत आहेत. मोठमोठे उत्सव साजरे होत आहेत त्यांच्याच माध्यमातून घनसोली विभागात देखील. परंतु क्रिकेटचा हा महासंग्राम आहे मित्रांनो. निशांजी भगत यांच्या माध्यमातून KSB ट्रॉफी 2017. येणार चेंडू 3 आणि 3 चेंडू 7 धावा. ऐकूया पुन्हा एकदा नरेश होम यांच्याकडून. संघाचं नाव रोशन करायचंय आणि हा चेंडू उजव्याच्या बाहेर आहे. पहा, चेंडू पर्यंत पोहोचला नाही आणि एका जागेवरून फटका खेळायचा प्रयत्न त्याचा फसला. म्हणूनच मी मगाशी म्हणत होतो मनोज सिंगची विकेट खूप क्रुशियल होती या मॅच मध्ये. आवश्यकता नव्हती त्या धावेची. मनोज सिंग परतला कारण तो देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता. कारण मी सातत्याने म्हटलं होतं ज्याही वेळेस आखू टप्प्याची गोलंदाजी करत होता मनोज सिंग त्याच्या विरुद्ध प्रहार करत होता. मिड विकेट असो, लॉंग ऑन असो, त्याचबरोबर स्क्वेअर लेग असो. म्हणजेच मनोज सिंगची विकेट टर्निंग पॉईंट होईल का या मॅचची, हा प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनात. आज घनसोली 11 खरं तर एक योजना घेऊन मैदानामध्ये आला होता. सातत्यानं त्याने आखूट टप्प्याचा मारा केला. मी टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो की आखूट टप्प्याच्या चेंडूला टेनिस क्रिकेटचे खेळाडू खूप चांगल्या प्रकारे सामोरे जात आहेत. परंतु आज जी उंची ठेवली होती त्या चेंडूची, बरोबर कमरेच्या आणि छातीच्या लेवलमध्ये चेंडू टाकलेले आहेत. आणि असे चेंडू ऑन दी राईज खेळणं हे खचितच अवघड आहे. आणि बरोबर मर्मावरती घाव घालणं काय असतं हे या घनसोली 11च्या खेळाडूंनी आपल्याला दाखवून दिले. अतिशय चांगला उल्लेख केला या मागचा, पडद्यामागचा मी म्हणेन, परंतु सूत्रधार म्हणेन. खरोखर सूत्रधार तुम्ही त्यांच्या मागे पाहू शकाल विशाल. हा अनुभव आहे विशालचा या मॅच. आकाशामध्ये चेंडू, ओहो, आणि झेल सुटलाय तिथे. गोलंदाज जो प्रयत्न होता तो अफलातून होता. प्रयत्न त्याने सुरेख केला. झेल जरी सुटला असला तरी सुद्धा आपल्या संघाला त्याने विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. धाव फलकावरती बघा 44 धावा विजयासाठी. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज. इथे पहा, हा शॉट फसला होता. मिड विकेटला खेळायचं होतं, त्याने अक्रॉस द बॅट खेळला. चेंडू 3 विकेट आणि एका इकडे 6 विकेट. आतापर्यंत GR तुर्भे संघाच्या विकेट गेल्या 6 तर घनसोली 11 घनसोली संघाच्या विकेट गेल्या 3 येतील. विश्वनाथ सर, मॅच वेगळ्या परिस्थितीत आहे कारण 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल 6 रन. कोण जिंकेल ही मॅच? एका इकडे घनसोली संघ तर एका इकडे GR तुर्भे संघ. प्रेक्षक पैसा वसुली मॅच आहे. तुम्ही कुठून कुठून या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाला असाल, तुम्हाला ही मॅच आवडत असेल तर मी सातत्याने नम्रतेची विनंती तुम्हाला करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सफल आयोजकांसाठी, या सफल आयोजनासाठी. 1 बॉल 6 रनची ही मॅच. अजिज भाई शेख यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं या षटकारासाठी. शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला अतुलला अतुलनीय खेळ करावा लागेल. इनक्रेडिबल खेळाची अपेक्षा नक्कीच अतुलकडून. शेवटचा चेंडू आणि 6 धावा. का तुला षटकार मारेल हा प्रश्न आहे सर्वांच्याच मनात. एका इकडे तुम्ही पाहू शकाल कर्णधार कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावतोय. सातत्याने मोठं योगदान देतोय कर्णधार. चला वेळ घेऊ नका. अंपायर तुम्ही देखील सध्या ताकीद द्यायची आहे कर्णधाराला, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. 25 मिनिटाचाच वेळ आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल 6 रन. आज ज्या पद्धतीने योजना आखल्या संघनायकाचं मला कौतुक करायचंय. शेवटच्या चेंडूसाठी त्याला जवळ क्षेत्ररक्षक हवाय कारण फक्त फलंदाजावरती प्रेशर त्याला आणायचा आहे. आणि मला वाटतं हा संघनायक जर पंतप्रधान असता तर त्याने 100ची नोट सुद्धा बदलून दाखवली असती यशस्वीपणे. खरोखर ही चांगली गोष्ट, तुम्ही चांगल्या गोष्टीचा उल्लेख केलाय. मगाशी तुम्ही सांगितलं होतं संकल्पना फसली की काय होतं, परंतु पाहू शकाल तुम्ही एक क्षेत्ररक्षक पुढे बोलवलाय. याचा कितपत फायदा उचलला जाईल कारण समोर फलंदाज सज्ज होतोय, दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने. पुन्हा एकदा विश्वनाथ ठाकूर पाहू शकाल पंचांची भूमिका कशा प्रकारची पार पाडतायत. आपण पाहतो सेली पॉइंटला संघनायकाला क्षेत्ररक्षक उभा करायचा, परंतु सेली पॉइंटला तुम्ही जर क्षेत्ररक्षक उभा करत असेल तर त्याला काही डिफेन्सिव्ह आयुध किंवा आपण पाहतो थाय पॅड्स किंवा अशा प्रकारचे काही हेल्मेट्स वगैरे त्याला घालावं लागतंच. परंतु इथे टेनिस क्रिकेटमध्ये अशी कुठली तजवीज नाही, त्यामुळे तुम्हाला सेली पॉइंटला उभं राहता येणार नाही. त्याला मिड ऑफला उभं केलं इथे यावेळेस. शेवटचा चेंडू पाहायचा आकाशामध्ये आणि 1 टप्पा जमिनीमध्ये पडतो. चेंडू सीमारेषा पार. 4 धावेने सामना जिंकलाय. घनसोली 11 घनसोली हा संघ ते सामना जिंकतो. वेबलेट घनसोली.
अतिशय सुरेख असं गीत, परंतु शेवटच्या बॉलवरचं टायमिंग तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगला फटका. वन बाउन्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पलीकडे गेला 4 धावांसाठी आणि एका धावेने संघ पराभूत झालाय. मी त्याच्यासाठीच मगाशी म्हटलं होतं, क्रिकेटमध्ये एका धावेला, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल लोकशाहीमध्ये एका मताला, आणि त्याचबरोबर मी म्हणेन तुम्ही परीक्षा देत असाल तर एका गुणाला खूप महत्व आहे. इथे मात्र सामना जिंकला जातोय. घनसोली 11 घनसोली संघाच्या कर्णधारांनी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाईल. पण पाहू शकाल किरण यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं गीत निर्माण केलं या स्पर्धेसाठी. ते गीत तुमच्या समोर थोड्याच वेळात येईल, परंतु आम्हाला मॅन ऑफ द मॅच देणं तेवढंच महत्वाचं आहे. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. ओ माय गॉड, मॅन ऑफ द मॅच. वय वर्ष 48 आणि ज्यांनी 2 षटकं टाकलेत या मॅच मध्ये 14 धावा खर्च केल्या आणि विकेट मिळवल्या 3 असा गोलंदाज विजय भोईर, मॅन फ्रॉम घनसोली. एकदा जोरदार टाळ्या विजयसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक मारा इथे पाहायला मिळाला. 14 धावा, 3 गडी बाद केले, 50 धावांचं टार्गेट असताना. आणि हा खरा हिरा या मॅचचा मी म्हणेन मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत केलं जात आहे. त्याचबरोबर GR तुर्बे संघ आपला सन्मान घेण्यासाठी आपण या दीपक पाटील साहेब देखील आहेत. तुमचा संघ इथे जिंकलाय सर. अतिशय चांगला खेळ दाखवलाय घनसोली आणि बॅट त्यांना देण्यात येते. आपण पाहू शकाल नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून KSB ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द मॅच GR तुर्बे संघ आपला सन्मान घेण्यासाठी आपण या राखीव खेळाडू बंटी. आपण पाहू शकाल दीपक पाटील साहेब पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत. 48 वर्षाचा हा हिरा, मी म्हणेन अतिशय चांगली गोलंदाजी विजय भोईर. विजय भोईर, तुमचे शब्द मला आठवत आहेत मागच्या वर्षीचे NMPL खेळण्या अगोदरचे, की नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा मी स्वतःच्या गोलंदाजीच्या भरोश्यावर खेळून दाखवेन. आणि अशा प्रकारची जर गोलंदाजी तुम्ही करत असाल तर नवी मुंबई प्रीमियर लीग काय, नवी मुंबईच्या कुठल्याही मोठ्या स्पर्धा असू द्यात, तुम्ही सातत्याने खेळाल याच्यामध्ये शंका नाही. तर पाहू शकाल या स्क्रीनवर तुम्ही सन्मानित केलं जात आहे GR तुर्बे संघातील खेळाडूंना. मॅच इथे संपते. शेवटची मॅच आपल्या समोर असेल पहिल्या फेरीतली. दुसऱ्या फेरीला लगेचच सुरुवात होईल. सानपाडा संघ जसा पहिला डाव इथे संपला, तुम्हाला आमच्या मंचावर यायचं आहे. सानपाडा एक्सप्रेस, त्याचबरोबर आदिती एंटरप्राइजेस सारसोडा, म्हणजे जय सानपाडा संघाचा कर्णधार प्रमोद पाटील आणि आदिती एंटरप्राइजेस सारसोडे संघाचा कर्णधार कुशल. पहिली इनिंग झाली, आम्ही त्याच्यानंतर कॉलिंग करणार नाही आहोत. 4 ओव्हरची ती मॅच असेल. दुसऱ्या फेरीचे सर्वच सामने 4 ओव्हरचे खेळवण्यात येतील. तर सामन्याची सूत्र असतील पूर्णपणे. आम्ही थोडंसं थांबतोय या मॅच मध्ये. संतोष म्हात्रे सँडी आणि त्यांच्याबरोबर उमेश म्हात्रे, कोपर खेळण्याचे हे दोन्ही भूमिपुत्र. तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर बोनकोड 11 संघाचा कर्णधार जितेश राऊत, तर डेनिस 11 संघाचा कर्णधार इथे अमित वाडकर. आणि गीत येतंय निशांत भगत युवा नेता यांच्यासाठी. बाणा दुखला कुणाला, धुंदार बाणा दुखला कुणाला, हाय आमचा अभिमान. हे युवा नेता निशांत भगत, आमच्या वाशी गावाची शान. 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 थँक्यू डीजे. चला सामना सुरू करायचा. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल आणि मॅच इन बिटवीन बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस डेनिस 11 नेरुल. बोनकोडे वर्सेस नेरुल, इन दोनों टीमों के बीच घमासान इस मैदान के ऊपर शुरू होगा. थोड़ी देर में ओपनर बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए, जो कि पहले बल्लेबाजी करने वाली टीम है, टॉस जीतते हुए फील्ड करने का फैसला किया है बोनकोड 11 ने, तो जाहिर है डेनिस 11 को पहले बल्लेबाजी करने पड़ेगी. यस, हमारे साथ अभी ज्वाइन होंगे